5 डिसेंबर 2016 ला प्रक्षेपित झालेल्या काहे दिया परदेस या कार्यक्रमात शिवची आजी शिव आणि गौरीला संध्याकाळच्या तुळशी विवाहाबद्दल कल्पना देत असते। दुरूनच ज्यावेळी शिवची आई हे पाहते त्यावेळी तिला संशय येतो की सर्वजण नक्की कोणत्या विषयाबद्दल बोलतायत, म्हणून ती पुढे येते। त्यावेळी शिवची आजी गौरीला सांगत असते की तू स्वतःचं सामान बांधून तयार राहा। शिवच्या आईला वाटतं की गौरीची रवानगी मुंबईला होणार आहे। ती आपल्या सासूला शिव आणि गौरी सोबत काय बोलणं झालं याबद्दल विचारू लागते। त्यावेळी त्या सांगतात की वेळ आली की तुला सर्व कळेल। मात्र ती मनोमन खुश होते आणि आपल्या सासूच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून ती सरलाला जाऊन सांगते की सासूबाई गौरीची रवानगी मुंबईला करणार आहेत। नचिकेतला त्याचे आई वडील सांगतात की तू निशा सोबत पुन्हा नव्याने संसार सुरू करावा। मात्र नचिकेत तिला सांगतो की माझा निर्णय झालाय आणि मी निशाला घटस्फोट देणार आहे। गौरीची आजी आपल्या मुलीला समजावून सांगते की चांगलं आणि वाईट याचा फरक नचिकेतला माहित असून तो स्वतःच याविषयी निर्णय घेईल। बनारस मध्ये तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू असते। मात्र त्यावेळी वेगळेपण जाणवत असल्यामुळे शिवची आई आपल्या सासूला विचारणा करू लागते। मात्र त्या तिला तपशिलात कोणतेच उत्तर देत नाही। ज्यावेळी शिवचे काका गौरीला तुळशी सोबत नवरीच्या वेशात घेऊन येतात त्यावेळी शिवची आई थक्क होते। तिला समजतं की शिव आणि गौरीचा विवाह नव्याने होणार आहे। शिवच्या आईला ही बाब पटत नाही आणि ती तिथून काढता पाय घेते। मात्र तुळशीच्या लग्नासोबत शिव आणि गौरीचे देखील आजीच्या मनाप्रमाणे लग्न होतं। अखेर शिवची आई सरलाला बोलून दाखवते की गौरीला मी सुखासुखी संसार करून देणार नाही। काहे दिया परदेस या मालिकेचे हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी गायत्री सोहम and please subscribe to Rashri Marathi. Thank you.